नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. एकंदरीतच ब्रिक्सच्या नावाने ठाणाळा बोंब आता सुरू होणार अशी लक्षणं दिसतायत. आणि जे आपण बघितलं ना, मदर ऑफ ऑल अग्रीमेंट्स ते जे सही झालं भारत आणि युरोपियन युनियन यांच्या दरम्यान, त्याचे पडसाद किती मोठे आणि कुठपर्यंत गुंतायत याची तुम्हाला कदाचित कल्पना येणार नाही. त्यासाठीच हा व्हिडिओ बनवते आहे. अमेरिकेने ब्रिक्सचं जे ऐक्य आहे ना, ते तोडायचे भरपूर प्रयत्न केले. त्यांना माहिती होतं, की रशिया किंवा चीन यांना फोडणं कठीण आहे. म्हणून भारत ही सॉफ्ट लिंक समजली गेली आणि भारतावरती प्रहार केले, की तुम्ही बाहेर पडा तर हे ब्रिक्स कसं तरतंय ते मी बघतो. अल्टिमेटम दिला गेला. म्हणजे निर्वाणीचा इशारा दिला गेला मोदींना, की ह्याच्यातून बाहेर पडा. ते जे काय डी-डॉलरायझेशन तुम्ही करताय, सी-आय-पी-एस सिस्टीम काय, तुमचं यू-पी-आय काय, हे सगळं बंद करा हे प्रकरण. डॉलर हे चलनी नाणं राहिलं पाहिजे आंतरराष्ट्रीय व्यवहारामध्ये आणि त्याचा रिझर्व्ह करन्सी स्टेटस जो आहे, त्याला हात देखील लावू नका. असा इशारा देऊन सुद्धा मोदी अजिबात बदले नाहीत आणि त्यांनी ट्रम्पना ना फोन केला ना त्यांचा फोन घेतला. अशी अवस्था होती. मध्यंतरीच्या काळामध्ये तर असं सांगितलं जातं, की अखेर अमेरिकेला सांगितलं गेलं, की ट्रेड डील काही तुमच्याशी करण्यामध्ये आम्हाला फारसं आता स्वारस्य उरलेलं नाहीये. तरी देखील तो जो निरोप आहे तो त्यांनी हलक्यामध्ये घेतला. आणि मग नंतर भारत बधत नाही म्हटल्यानंतर सगळं लक्ष केंद्रित केलं ते ब्राझीलवरती. आणि ब्राझीलचे सुद्धा लुला द सिल्वा हे जे आहेत, त्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं तुम्हाला आठवत असेल. मोदींना ते भेटले, डोळ्यात पाणी आलं त्यांच्या. मोदींनी सांत्वन केलं त्यांचं. कारण अशा पद्धतीत त्यांना सुद्धा छळण्याचे प्रयत्न भरपूर झाले. तेव्हा लुला डिसिल्व्हा यांच्याकडून सुद्धा त्यांच्या सरतेशेवटी भारत आणि ब्राझील साधारण एका लेव्हलला आहेत. म्हणजे काही वर्षांपूर्वी तरी होते. त्यांचं जे शेती उत्पादनं आहेत, मग ती त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची असतात. तीच घ्यायची अमेरिकेने नाकारलं. म्हटल्यानंतर मग चीन पुढे आला. चीनने ब्राझीलकडून काही गोष्टी घेतल्या, भारताने घेतल्या. एक प्रकारे त्यांचे आर्थिक व्यवहार सुरळीत करण्यासाठी म्हणून या 2 देशांनी ब्राझीलला मदत केली. ब्राझील ही कमकुवत कडी आहे, हे अमेरिका नक्की जाणू नये. नरेंदर, सरेंडर ला काही यश आलं नाही म्हटल्यानंतर आता सगळं लक्ष जे आहे, ते ट्रम्प यांनी ब्राझीलकडे वळवलेलं आहे. आणि असं म्हणतात, हे जे लुला द सिल्व्हा आहेत ना, हां, त्यांच्याबाबतची एक तुम्हाला आश्चर्यकारक म्हणजे मध्यंतरीच्या काळात बघा मोठ्या वदंता उठलेल्या होत्या, की एपिस्टाईन फाईलमध्ये कसं मोदींचं नाव येणार आहे बघा, मोदींचं नाव येणार आहे, अशा प्रकारची ट्वीट्स काही जण करत होते. तुम्ही वाचली असतील कदाचित ती. तर त्याच्यावर कोणाचा विश्वास बसणार? मोदींसारखा माणूस एपिस्टीन फाईलमध्ये त्यांचा म्हणे उल्लेख आणि त्या अत्यंत आक्षेपार्ह फोटो मिळतील वगैरे, वगैरे धमक्या सगळ्या देऊन झाल्या. त्याला कोणीही काही धूप घातली नाही. मग मोदींचं नाव मागे पडलं आणि हरदीप सिंग पुरींचं नाव आलं. त्याच्यात आणखी कोणी नायडूंच्या गटामधल्या काही लोकांची नावं जोडली. अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी म्हणजे जेव्हा अ, अमेरिकेचं कोर्ट आहे, ते कोर्ट त्या फाइल्स ज्या आहेत, त्या आता रिलीज करणार. कोर्टाच्या आदेशानुसार त्या रिलीज होणार. ही बातमी असल्यामुळे 19 जानेवारीला मोठा गौप्यस्फोट होणार होता. आठवतंय का तुम्हाला? आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं 19 डिसेंबरला गौप्यस्फोट होणार होता आणि मग मोदींना कसा राजीनामा द्यायला लागणार आणि मराठी पंतप्रधान येणार वगैरे पर्यंत कल्पनाशक्तीची भरारी गेलेली तुम्हाला आठवत असेल. तो जो प्रकार आहे, म्हणजे विषय तोच लक्षात घ्या. त्याच्यात मोदी कुठेही सापडणार नाहीत याची सगळ्यांना खात्री होती. भारतात तरी निश्चित खात्री होती. हे वावड्या उठवणारे सगळे जे आहेत ते उटपटांग मंडळी त्यांचं सोडून द्या तुम्ही. पण तेच अस्त्र कदाचित आता ब्राझीलचे लुला दा सिल्व्हा आहेत त्यांच्यावरती कदाचित वापरलं जाऊ शकतं. एकंदरीतच जी कुजबूज सगळी दिसते आहे त्याच्यामध्ये असं म्हणतात,
म्हणजे मी त्याच्याबद्दल शब्देवर काही सांगायला तयार नाही. पण जी काही कुजबूज आहे त्यानुसार लुला द सिल्वा ह्यांची कोणी एक गर्लफ्रेंड आहे आणि ते प्रकरण उकरून काढण्याचा प्रयत्न अमेरिका करते आहे, जेणेकरून त्यांना बदनाम करावं, आयुष्यातून उठवावं आणि त्यांनी सत्ता सोडून जावं, अशी परिस्थिती त्यांच्यावरती आणायची, असे काहीतरी डावपेच चालल्याचं दिसतं आहे. लुला डिसिल्व्हा असं म्हणतात, की त्यांची इच्छा हीच आहे, की ती जी कोणी त्यांची मैत्रीण आहे, तिच्यासोबत उर्वरित आयुष्य निर्वेदपणे काढावं आणि हे सगळं सोडून द्यावं अशा एका भावनात्मक मनस्थितीमध्ये ते आहेत अशी ती कुजबूज आहे. तेव्हा अशा प्रकारे नरेंद्र सरेंडर हे हे तर काही यशस्वी झालं नाही. तेव्हा नेक्स्ट नेक्स्ट बेस्ट बेट कुठली आहे तर ती ब्राझीलची आहे असं म्हटलं जातं आणि हे प्रयत्न जे आहेत ते चालू कदाचित पुढच्या भविष्यामध्ये आपल्याला नजीकच्या भविष्यामध्ये ह्याच्या संबंधाने काही कारवाई झाल्याचं लक्षात येईल. तिथे कुठेही कदाचित अमेरिका फोरफ्रंटवर आघाडीवर असल्याचं तुम्हाला दिसणार नाही. पण त्या सगळ्याचा जनक कोण आहे हे आपण सहज समजून जाऊ शकतो. तेव्हा एक प्रकारे ब्रिक्सला असे नाही तर तसे पाचरीत पकडण्याचे प्रयत्न चालू आहेत आणि हे का चालू आहे? इतकं डेस्परेशन काय आपल्याला माहिती आहे. ब्रिक्स काय करायला निघालेलं आहे. आता जे डिस्परेशन आहे ते जास्त अशासाठी झालेलं आहे, की ब्रिटन असेल, जर्मनी असेल, कॅनडा असेल, हे सगळे चीनकडे जातायत आणि चीनशी आपले संबंध जे आहेत ते सुरळीत करण्याचा प्रयत्न करतायत. आणि ह्याच्यामधून त्या शंका ह्या अधिकाधिक त्यांना पुष्टी मिळते आहे, की जे ब्रिक्स आपण संपवायला निघालो, तो डाव आपल्यावरती पूर्णपणे उलटलेला आहे. आणि हा उलटलेला जो डाव आहे, त्याचं आता काय करायचं? म्हणून मग ते ब्राझीलचे लुला द सिल्वा आहेत, त्यांना बदनाम कर आणि कोणाला कर, हे अशा पद्धतीचे कमरेखालचे वार करण्याची शक्यता जास्त निर्माण झालेली आहे. जी ब्रिक्स आपण उखडून टाकायला निघालो, ती ब्रिक्स आता अधिकाधिक शक्तिशाली, सामर्थ्यशाली होताना दिसते म्हटल्यानंतर अमेरिका ही अस्वस्थ झाली तर मला बिलकुल आश्चर्य वाटणार नाही. कारण संपूर्ण जगामध्ये एक लक्षात घ्या, की आता चित्र जे आहे ते अगदी स्पष्ट होताना दिसत आहे. अमेरिकेला कळून चुकलेलं आहे, की डॉलरची शक्ती ही हळू आपल्याला कमी करत आणायची आहे. डी-डॉलरायझेशन म्हणजेच डॉलर हे जे नाणं आहे, ते आंतरराष्ट्रीय व्यवहारामधून हद्दपार होणार नाही एक वेळ, पण त्याचा जो सहभाग आहे तो 60-70% वरून खालती घसरत जाणार आहे. आणि असं जरी झालं तरी देखील अमेरिकेचं वर्चस्व कायम राहावं म्हणून मेक अमेरिका ग्रेट अगेन, मागा, हे का झालं हे तुमच्या लक्षात येईल. आता अमेरिकेचं हे जे काही तत्व आहे किंवा त्यांनी जे काही प्रोजेक्ट राबवलेलं आहे, त्याच्यामध्ये युरोपीय देश जायला तयार नाही. कारण इथे परिस्थिती आता अशी आहे ना, की आपलं सगळं संपलेलं आहे. तेव्हा दुसऱ्याचं काहीतरी ओरबाड आणि आपलं घर चालव. म्हणजे जेव्हा दुष्काळ पडतो त्यावेळेला आपल्या घरात 4 शीतं नसतील, तर शेजाऱ्याकडची चोरून आण आणि आपल्या घरच्यांना खायला घाल. अशी अवस्था केवळ अमेरिकेची नाही तर युरोपाची सुद्धा आहे. जो चीन हा अमेरिका आणि युरोपच्या कन्झम्पशनवरती उभा राहिला, त्याला सुद्धा अत्यंत कठीण दिवस येणार आहेत. कठीण दिवस कोणासाठी नाहीयेत, एक रशियासाठी आणि भारतासाठी. भारताची इकॉनॉमी तर संपूर्णपणे इंटरनल कन्झम्पशन वरती आहे. देशांतर्गतच आमचं 67-70% माल हा देशामध्ये खपतो. त्याच्यामुळे आपल्याला मी असं म्हणत नाही, की हानी होणारच नाही. पण ती हानी जी आहे ती आपण सहन करू शकू. म्हणजे आपल्या जीवावरती उलटणार नाहीये. या लोकांच्या जीवावर उठलेली आहे आर्थिक परिस्थिती त्याला ते जबाबदार आहेत. जी काही आर्थिक दिवाळखोरी केली, ह्याची सत्ता घालव, त्याची घालव, हे पैसे घालव, तिचे युद्ध कर, शस्त्रास्त्र विक, हा जो प्रकार केलेला आहे, तो आता अंगलट आलेला आहे. आणि ती गोष्ट कबूल करायची नाही. ती न करता आता काय तर ब्रिक्स तोड, हे कर, ते कर, या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. त्याला कुठून यश मिळणार आहे? त्याला यश मिळणार नाहीये. मग काय कर तर कमरेखालचे वार कर.
ह्याला मोदी बिलकुल दाद देत नाही, भीक घालत नाही, ते सिद्ध झालेलं आहे. ज्या पद्धतीत भारत आणि युरोप यांचं डील त्यांनी करून आणलं, त्यातून तुम्हाला लक्षात येईल, की मोदींनी संपूर्ण जगाचा समतोल पुन्हा एकदा आपल्या दृष्टिकोनातून कसा व्यवस्थित बांधून आणलेला आहे ते. हात चोळत बसण्याशिवाय त्यांना गत्यंतर नाही. त्यांची टीम जी आहे ती तर आणिकच चवताळलेली आहे. चवताळलेली ही टीम आहे ना, ती अधिकाधिक प्राणघातक हल्ले करण्याचे प्रयत्न करेल, याच्याबाबत माझ्या मनात शंका नाही. केवळ लुला दा सिल्वा नाही, तर भारतामधल्या सुद्धा अ, सांगता येत नाही. सत्ताधारी पक्षामधल्या प्रत्येक जण काही मोठा निर्दोष असतो असं नाहीये. कुठे ना कुठेतरी माणसं कॉम्प्रोमाईज असतात. त्यांच्या खाजगी आयुष्यामधले जे काही प्रसंग असतील, त्यांचा अशा पद्धतीने वापर करणं ही घृणास्पद गोष्ट आहे. पण राजकारण इतक्या गलिच्छ पातळीवरती गेलेलं आहे, की ही हीन पातळी सुद्धा सगळेजण गाठू शकतात. केवळ अमेरिकन नाही, तर पाश्चात्य सुद्धा गाठू शकतात, हेही लक्षात ठेवा. युरोप तुमच्या जवळ आलेला आहे, तो त्याच्या मतलबासाठी आलेला आहे आणि त्याचे मतलब जर का भारत राखू शकणार नसेल, तर ते सुद्धा उलटू शकतात. तेव्हा आपण आपल्या रस्त्यावर राहायचं आहे. पोट भरेल आपलं, ह्याच्या पलीकडे अपेक्षा करू नका. फार मोठ्या वैभवाच्या कथांवरती विसंबून राहू नका. पण कोविडचा काळ आठवा. कोविडच्या काळामध्ये आपण सुखी होतो का? तर घरबसल्या आपल्याला बाहेर जावं लागत नव्हतं. जे काही 4 पैसे कमी मिळाले असतील, पण त्याच्यामध्ये घर चालत होतं. खर्च चालवला गेला. ही अवस्था आठवा. तीच त्या अवस्थेमध्ये पुढची काही वर्ष अख्ख्या जगाला काढायचे. त्यांची दैना बघितलीत, की तुम्ही किती सुखात आहात, ह्याची तुम्हाला कल्पना येईल. पण तोपर्यंत संयम आणि पेशन्सची गरज आहे. अमेरिकेला काय हात चोळायचे ते चोळू देत, थैथयाट करायचा तो करू देत. त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करा. आणि ते नाही केलं हे यू टाइप प्रकरणं आहेत ना, ही अशीच कायम येणार आहेत लक्षात घ्या तुम्ही. दीज आर दी अबरेशन्स. तुमची दिशाभूल करण्यासाठी ह्या असल्या गोष्टी एकामागून एक करायला हस्तक सगळीकडे लपून बसलेले आहेत. ही गोष्ट बिलकुल डोक्यातून बाहेर काढू नका. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य माझ्यासोबत असंच चालू राहू द्या. नमस्कार.